नमस्कार, मी आहे शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे नाश्त्यासाठी सँडविच। चला तर मग आपण रेसिपी बघूया। चम्मच मोहरी घेतलेली आहे, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीपुरतं मीठ, चाट मसाला अर्धा चम्मच, एक चुटकी हिंग घेतलेली आहे, सांबार घेतलेला आहे, अर्धा लिंबू आणि कांदा घेतलेले आहे, बॉईल झालेले आहे, याला सोलून घ्यायचे आहे। मी बनवणार आहोत, त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। लसूण घेतलेला आहे 4 ते 5 पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा, कढीपत्ता आणि पुदिन्याचे पत्ते थोडे, डाळवा, सांबार आणि 4 ते 5 मिरच्या। कढई घेतलेली आहे, त्यात थोडं तेल टाकणार आहोत। कढई थोडी गरम झाली की त्यात मसाल्यासाठी लागणार तेल थोडं, 1 चम्मच तेल सफिशियंट झालेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यात आपण हे अर्धा चम्मच मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की त्यात आपण जिरा टाकणार आहोत। हिंग पण टाकून घेणार आहोत। आता हा चॉप केलेला कांदा टाकणार आहोत। मी मगाशी कांदा सांगायचं विसरली, एक चॉप करून म्हणजे कट करून कांदा घेतलेला आहे, तो पण आता यात टाकणार आहोत। त्याला छान परतू द्यायचं। कांदा छान आपला गोल्डन झालेला आहे, आपण याच्यात आता अर्धा चम्मच हळद टाकूया, धनिया पावडर, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, गरम मसाला मिक्स करूया। आता आपण गॅस बंद करणार आहोत। गॅस बंद केलेला आहे। आता आपण बटाटे मॅश करून घेऊया। कट करून नाही घेणार आहोत, डायरेक्ट मॅश करून घेणार आहोत। याच्यामुळे काय होणार आहे की सँडविचला छान बाइंडिंग येणार आहे आणि सगळीकडे व्यवस्थित मसाला लागणार आहे। अशा प्रकारे सगळं व्यवस्थित आपण मॅश करून घेऊया। आपले हे सगळे बटाटे मॅश करणं झालेले आहे। आता आपण कांदा जे मसाला बनवला होता त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हे सगळे बटाटे यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। आता आपण याला व्यवस्थित मॅश करून घेऊया, सगळं एकत्र करूया। टाकायचं आहे अर्धा लिंबू, कोथिंबीर म्हणजे सांबार, मिक्स करून घेऊया। 1 मिनिट गॅस बंद करून घेऊया, छान मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे छान मिक्स झालेला आहे। आपण चटणी बनवून घेऊया। अद्रक आणि लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या,
2 चम्मच फुटाणा डाळ, कढीपत्ता आणि पुदिन्याचे पत्ते. खूप सारे घेतले तरी काही हरकत नाही, माझ्याकडे कमी होते म्हणून मी थोडेच घेतलेले आहे. आणि खूप सारा धनिया आणि चवीपुरतं मीठ. थोडंसं थंड पाणी, बर्फ असेल तर बर्फ टाका किंवा थंड पाणी फ्रीजमध्ये टाकलं तरी चालेल. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे. छान अशी मस्त झालेली आहे. या चटणीने काय होते, जे ब्रेडला ओलेपणा असतो ना, तर ही याच्यात आपण फुटाणा डाळ टाकलेली आहे ना, त्याच्यामुळे तो ओलेपणा थोडासा कमी होतो. त्याच्यामुळे आपण ही चटणी आता ब्रेडला लावणार आहोत. आपण ब्रेडला लावण्यासाठी एक हिरवी चटणी केलेली आहे आणि हा आहे टोमॅटो सॉस. तर आपण हे दोन्ही पण लावणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे बटर आणि हे आहे तूप. बटर नसेल तर आपण तूप पण यूज करू शकतो. मी तुम्हाला बटरनी पण बनवून दाखवणार आहे आणि तुपानी पण बनवून दाखवणार आहे. आणि हे आहे चीज. तर तुम्हाला चीज टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं तर टाकलं नाही तरी काहीच हरकत नाही. आणि हे आहे सँडविच ब्रेड. चला तर मग आता आपण बनवूया. मी आता सँडविच तव्यावर पण बनवून दाखवणार आहे आणि सँडविच मेकरमध्ये पण सँडविच बनवून दाखवणार आहे. तर आधी तव्यावर बनवून दाखवते. आधी गॅस ऑन करून घेतलेला आहे. आता मी एका बाजूने तूप लावून घेते. दोन्ही साइडने एकदाच नाही लावायचं आहे. तूप लावलेली साइड आपण खाली करूया. अशा प्रकारे तवा छान गरम झालेला आहे. आता आपण ब्रेड याच्यावर टाकूया. मी एका साइडनी तूप लावलेला आहे, एका साइडनी नाही लावलेलं आहे आणि मध्ये पण काहीच नाही लावलेलं आहे. आता हे 2 ब्रेड घेतलेले आहे. आता हे आपण तव्यावर ठेवूया. आधी एका साइडनी छान होऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपण मग दुसऱ्या साइडनी पण तूप लावून घेऊया. अशा प्रकारे आपण प्रेस करून घेऊया. आता एका साइडनी होत आलेलं आहे. आता आपण वरच्या साइडला थोडं तूप लावून घेऊया. आणि आता आपण याला पलटून घेऊया. अशा प्रकारे अजून आपलं सँडविच रेडी नाही झालेलं आहे. आपण फक्त ब्रेडला क्रिस्पी करून घेत आहे. मध्ये आपण काहीच नाही लावलेलं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर मग आपण याच्यात स्टफिंग भरूया. ब्रेड झालेला आहे दोन्ही बाजूनी. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि ऑनच नाही केलं. अशा प्रकारे आपले ब्रेड अशा केल्यामुळे ब्रेड छान क्रिस्पी बनतात. आता आपण याला एका साइडने ग्रीन चटणी लावूया. आणि एका साइडने सॉस लावूया. याच्यामुळे काय होते, टेस्ट खूप छान येते. एका साइडने ग्रीन चटणी आणि एका साइडने सॉस. आलूची आपण आता यामध्ये स्टफिंग लावूया. अशा प्रकारे सगळीकडे स्टफिंग छान
लावून घेऊया. तर याच्यावर आपण थोडं चीज घालूया. याला आपण आता पॅक करूया. अशा प्रकारे आपला गरमच आहे. आता आपण याला सँडविच तव्यावर ठेवूया अशा प्रकारे, आणि याच्यावर थोडं वजन ठेवूया. हे प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यावर थोडंसं वजन. एका साईडने झालेलं आहे. याला 1 ते 2 मिनिटच लागतात, जास्त वेळ नाही लागत. आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. अशा प्रकारे झालेलं आहे. गॅस बंद करून देऊया. अशा प्रकारे आपला सँडविच रेडी झालेला आहे. छान प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आवाज दाखवते कसा क्रिस्पी झालेला आहे तो. छान असा तव्यावर पण असा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. आता सँडविच मेकर मध्ये सँडविच बनवून घेऊया. आता एक बटरचा बनवून दाखवते तुम्हाला. त्याच प्रोसेस मध्ये बनवायचं आहे आपल्याला. काही वेगळं बनवायचं नाही, फक्त तुपाच्या ऐवजी आपण बटरचा यूज करणार आहोत. मेथड तीच. साइडने बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण तव्यावर आपण ठेवूया. तशाच प्रकारे आपण बटरचा पण बनवून घेऊया. साइडने झालेला आहे. आपण त्याला थोडंसं बटर लावून घेऊया. याला आपण आता पलटून घेऊया. अशा प्रकारे ब्रेड तयार झालेले आहे. आता त्याला काढून घेऊया. तर याला आपण चटणी लावून घेऊया. एका साइडने ग्रीन चटणी आणि एका साइडने सॉस. चटणी टाकून घेऊया. चटणी टाकून घेऊया. आपण छान लावून घेऊया ब्रेडला. थोडंसं चीज. आता तव्यावर ठेवूया. त्याच्यावर थोडंसं वजन. एका साइडने झालेलं आहे. आता आपण याला पलटून घेऊया. अशा प्रकारे थोडं वजन अजून ठेवूया त्याच्यावर. अशा प्रकारे रेडी झालेला आहे. आपण आता याला काढून घेऊया. तर सँडविच मेकर मध्ये आपण सँडविच बनवणार आहोत.
तर आता आपण सगळ्यात आधी चटणी लावून घेणार आहोत. मग असे जसं गरम करून घेतलं होतं तसं गरम करून नाही घेणार आहोत. साइडनी सॉस आणि चटणी लावलेली आहे. आता बटाट्याची चटणी लावते. अशा प्रकारे चीज टाकणार आहोत थोडं. आपण याला सँडविच मेकर मध्ये ठेवणार आहोत. सँडविच मेकर ऑन केलेला आहे. वरून थोडं बटर लावलेलं आहे. आता ही बाजू आपण खाली घेणार आहोत. ही बाजू आपण आता खाली ठेवणार आहोत. अशी वरून नंतर लावणार आहोत आपण. तर ना बंद करून द्यायचं. 5 मिनिटं होऊ द्यायचं. 5 मिनिटानंतर आपण चेक करूया. एक साइडने झालं का तर बघूया आपण. बघूया एका साइडने झालेलं आहे का तर. छान झालेलं आहे. आपण आता दुसऱ्या बाजूने पण थोडंसं बटर लावून घेऊया. आपण या साइडने ठेवूया. परत 5 मिनिटं होऊ देऊया. सँडविच आपला रेडी झालेला आहे. आपण आता त्याला काढून घेऊया. मस्त असा क्रिस्पी सँडविच आपला एका डिश मध्ये त्याला काढून घेऊया. छान झालेलं आहे. सँडविच कट करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे छान सँडविच आपले रेडी झालेले आहे. तव्यावरचे पण सँडविच मी अशाच प्रकारे कट केलेले आहे. अशा प्रकारे आपले सगळे सँडविच बनवून रेडी झालेले आहे. तव्यावर पण बनवले आणि सँडविच मेकरमध्ये पण मी सँडविच बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता. छानसे असे मस्त सँडविच आपले रेडी झालेले आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.